नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहेत। बघा, आरोग्य विभाग भरती 2024 नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आरोग्य विभाग भरती 2024 पात्रता बघा, मग ह्याच्यामध्ये 10वी पास वाल्यांना जागा आहेत, 12वी पास वाल्यांसाठी सुद्धा जागा आहेत, डिग्री वाल्यांसाठी सुद्धा जागा आहेत आणि डिप्लोमा आणि ITI यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत। बघा, जागा किती आहेत? 230 जागा आहेत। वेतन किती आहे? कमीत कमी 17,000 पासून स्टार्ट आहेत, तर 1,25,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला भेटणार। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर। बघा, या सोलापूर अंतर्गत ही जाहिरात निघाली आहे। बघा, कुणाकुणाला फॉर्म भरता येणार आहे, किती जागा असणार आहे, ती संपूर्ण माहिती आपण पाहूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, इथून सोलापूर जिल्ह्याअंतर्गत जिल्हा स्तर, तालुका स्तर, उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत, ग्रामीण रुग्णालय स्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेच्या 24 वर्गातील रिक्त असलेल्या एकूण 230 रिक्त पदांची पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदरील पदे ही कंत्राटी स्वरूपाची आहे आणि करार तत्वावर एकत्रित मानधनावरील असून खालील तक्त्यानुसार पात्र ठरत असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। बघा, किती वर्गातील? 24 वर्गातील एकूण रिक्त जागा 230 रिक्त पदे आहेत आणि हे संपूर्ण जिल्हास्तरीय, ग्रामीण स्तरीयवर आणि राज्य म्हणजे तालुका स्तरीयवर ती जागा आहेत। बघू कुठल्या कुठल्या जागा आहेत आपण पाहणार आहे। पहा, एकूण जागा किती आहेत? तर 230 जागा आहेत एकूण। शैक्षणिक पात्रता म्हणजे पात्रता ही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जागानुसार पात्रता दिली आहे। ठिकाण कुठे आहे? तर सोलापूरला ह्या जागा भरती होणार आहेत। त्याचप्रमाणे ही कशा पद्धतीने फॉर्म भरून घेतला जाणार आहे? तर ऑनलाईन आहे। आणि अर्ज शुल्क काय आहे? तर बघा, अर्ज शुल्क काय आहे आपण पाहूया। राखीव प्रवर्गातील 300 रुपये आणि अराखीव प्रवर्गातील 300 रुपये आणि राखीव प्रवर्गातील 250 रुपये अशी फी दिलेली आहे तुम्हाला। त्याच पद्धतीने शेवटची तारीख काय दिलेली आहे? 18 ऑगस्ट दिलेली आहे आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथं दिलेली आहे। आणि आता त्यानंतर आपण पाहूया किती जागा आहेत, वॅकन्सी काय आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, संपूर्ण माहिती आपण पाहूया। पहा, आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, पदांचे नाव, रिक्त पदसंख्या, पदाची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पदाचे मानधन, एकूण संख्या, सामाजिक आरक्षण, अनुभव आणि नियुक्तीचे ठिकाण, कोणत्या ठिकाणी जागा भरले जाणार आहेत, त्या शहरांचे नाव किंवा गावाचे नाव आणि कुठल्या पदांचे नाव काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहेत। बघा, अति विशेष तज्ञ, न्यूरोफोलॉजिस्ट आणि DM न्यूरोफोलॉजिस्ट, किती वयोमर्यादा काय? 70 वर्षापर्यंत चालू शकते। पगार किती असणार आहे? 1,25,000। संख्या किती आहे? 1 आहे। साठी ही जागा आहे। म्हणजे काय इथं दिलेलं आहे बघा, SC, ST, म्हणजे VJA, भजब म्हणजे NTB, भजब NTC, भजड NTD, विसा, SBC, OBC इथं सगळं दिलेलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। त्याचप्रमाणे विशेष तज्ञ बघा, विशेष तज्ञमध्ये रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ENT सर्जन आणि पेडिट्रिक सुद्धा आहे। एवढ्या जागा आहेत। त्याच्यानुसार बघा, शैक्षणिक अर्हता काय? MD रेडिओलॉजिस्ट, DMR अशा प्रकारे इथं जागा किती आहेत? एक जागा आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा दिलेले आहे आणि 70 वर्षापर्यंत तुम्ही तुमचं वय चालू शकतं। तर सॅलरी किती असणार आहे? 75,000 रुपये सॅलरी असणार आहे। बघा, किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे? अजयसाठी 1 आहे, साठी 1 आहे, IMW साठी 2 जागा आहेत, अधुघसाठी 2 जागा आहेत आणि सक्षम साठी 2 जागा आहेत। बघा, आणि वॅकन्सी कुठं कुठं आहे? बघा, फर्स्ट अति विशेष तज्ञ पंढरपूरसाठी होती आणि इथं नंतर अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जिल्हा रुग्णालय म्हणजे सोलापूर असणार आहे। अशा पद्धतीने स्त्री रुग्णालय बघा, स्त्री रुग्णालय सुद्धा इथे जागा आहे। अशा पद्धतींची वॅकन्सी आहे। नेक्स्ट आपण पाहूया
वैद्यकीय अधिकारी MBBS म्हणजे बघा इथं क्वालिफिकेशन काय लागणार आहे इथे दिलेलं आहे आणि जागा किती आहेत 9 आणि 6. बघा MBBS असणारे 70 वर्षापर्यंत वय चालू शकतं आणि 60,000 पगार आहे. ज्या 4 बघा अशा पद्धतीने इथं जागा तुम्हाला हे दिलेले आहेत आणि इथं कुठल्या ठिकाणी तुम्हाला आहेत जागा व्हॅकन्सी कुण्या हॉस्पिटलमध्ये ते सुद्धा इथं दिलेलं आहे. ह्याच पद्धतीने आपण पाहूया. बघा कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य. बघा इथं त्यांचं एज्युकेशन दिलेलं आहे काय लागणार आहे मॅनेजमेंट काय आणि इथं ग्रॅज्युएशन काय लागणार आहे ते दिलेलं आहे आणि कुठल्या पदासाठी आणि इथं काय लागणार आहे एज्युकेशन काय लागणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. वय किती चालणार आहे तर 43 आणि सॅलरी किती असणार आहे 35,000 रुपये. जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत इथं सुद्धा माहिती दिलेली आहे आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचं आहे ते सुद्धा इथं माहिती दिलेली आहे. जिल्हा शालेय चिकित्सालय कार्यालय इथे तुम्हाला व्हॅकन्सी आहे. त्याच पद्धतीने आपण नेक्स्ट पाहूया. दंत चिकित्सालय मध्ये बघा एक जागा आहे BDS शैक्षणिक अर्थ आहे MDS किंवा BDS 43 वर्ष चालेल 30,000 रुपये सॅलरी आहे. एक पद आहे आणि हे कुठल्या कॅटेगरीसाठी आहे ते पण दिलेलं आहे आणि BDS अनुभव सुद्धा इथे लागणार आहे आणि जिल्हा रुग्णालयामध्ये ही व्हॅकन्सी आहे इथं बघा. आणि अशाच प्रकारे इथं सुद्धा बघा आयुर्वेदिक असं ऑडिओलॉजिस्ट श्रवण मानविकार तज्ज्ञ अर्थसंकल्प वित्त अधिकारी अशा प्रकारची बघा इथं क्वालिफिकेशन BCom MCom 43 वर्ष 20,000 पगार असं पद्धतीने इथं माहिती दिलेली. PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता आणि तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही अर्ज अप्लाय करू शकता. त्याच पद्धतीने नेक्स्ट आपण पाहूया. बघा फिजिओथेरपिस्टसाठी सुद्धा जागा आहे इथं सॅलरी 20,000 आहे. कार्यक्रम समन्वयसाठी 20,000 सॅलरी आहे. त्याच पद्धतीने आरोग्य अधिचारिका बघा आरोग्य अधिचारिका म्हणजे BSc GNM नर्सिंगसाठी MSc नर्सिंग विथ व्हॅलिड NSC रजिस्ट्रेशन बघा अशा पद्धतीचं इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आणि जागा बघा 5-2-2 अशा पद्धतीने जागा इथं दिलेल्या आहेत. आराखीव 38 किंवा 43 वर्ष चालणार आहे आणि पगार किती असणार आहे 20,000 तुम्हाला असणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता जागा कशा पद्धतीने इथं डिस्क्राईब केले आणि कुठे जागा कुठं व्हॅकन्सी आहे हे सुद्धा इथं तुम्हाला गावाचे गाव सुद्धा इथं सांगितलेले कोण्या विभागामार्फत कुठल्या ग्रामीण स्तरावर जिल्हा स्तरावर किंवा बघा तुम्हाला इथं तालुका स्तरावर जागा आहेत ते तुम्हाला हॉस्पिटलचं नाव इथे तुम्हाला बघा. लेखापालसाठी सुद्धा व्हॅकन्सी आहेत 43 वर्षापर्यंत वय चालू शकतं. रिक्त जागा 2 आहेत आणि 18,000 रुपये सॅलरी आहे आणि जिल्हा कार्यालयामध्ये तुम्हाला व्हॅकन्सी आहे. आरोग्य सेविका सुद्धा इथे दिलेला आहे. आरोग्य सेविकासाठी ANM बघा इथं तुम्हाला काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे ANM कोर्स विथ व्हॅलिड MNC काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहे आणि 43 वर्ष वय चालू शकतं आणि तुम्हाला किती सॅलरी आहे तर 18,000 रुपये सॅलरी आहे आणि तुम्हाला इथं सगळं कशा कोण्या कॅटेगरीनुसार व्हॅकन्सी आहे ते दिलेलं आहे आणि इथं नियुक्ती कुठं गाव कोणचं गाव आहे ते तुम्हाला दिलेलं आहे इथं. त्याच पद्धतीने बघा कार्यक्रम सहाय्यक औषध निर्माता सुद्धा साठी एक जागा आहे. फार्मासिस्ट D फार्मसी किंवा B फार्मसी त्याच्यात 43 वर्षापर्यंत चालू शकतं 17,000 रुपये सॅलरी आहे. एक जागा आहे आणि ही कुठे आहे मंगळवेढ्याला जागा आहे. तंत्रज्ञ ऑडिओमेट्रिक असिस्टंट डिप्लोमा ऑडिओमेट्रिक आणि काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन चालणारे 17,000 रुपये सॅलरी आहे. जागा कुठे आहे तुम्ही इथं पाहू शकता. डाटा एंट्री ऑपरेटर DU आयुष एनी ग्रॅज्युएशन विथ MSc COE पुणे इथं असं ग्रॅज्युएशन दिलेलं आहे. 18,000 रुपये सॅलरी आहे आणि कोणतेही प्रवर्ग चालेल इथं असं दिलेलं आहे. त्याचनुसार इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुद्धा जागा आहे. बघा BMS आहे आणि बघा इथं सॅलरी सुद्धा दिलेले 60,000 25,000 15,000 आणि इथं जागा सुद्धा दिलेले आहे. आरोग्य अधिपरिचारिका स्टाफ नर्स साठी जागा आहेत. किती जागा आहेत तर 20 जागा आहेत. इथं 20,000 रुपये सॅलरी तुम्हाला भेटणार आहे आणि कुण्या विभागामध्ये जागा आहेत पंढरपूर सांगली मोहोळ बार्शी या ठिकाणी तुम्हाला जागाची व्हॅकन्सी आहे. आणि हे MPW पुरुषसाठी सुद्धा व्हॅकन्सी आहे. 12th सायन्स असणं गरजेचं आहे विथ सेमी मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स प्रिस्क्राईब बाय द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अशा पद्धतीने तुम्हाला कोर्स घेणे गरजेचं आहे. तर 18,000 रुपये सॅलरी आहे आणि 25 जागा आहेत
आणि इथं एवढ्या ठिकाणी तुम्हाला वॅकन्सी आहे. बघा टोटल असं 230 जागांसाठी वॅकन्सी आहे. तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचं क्वालिफिकेशन एज्युकेशन बघा, त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. बघा नेक्स्ट आपण अटी शर्ती काय आहेत यासुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. बघा अटी शर्ती काय आहेत आपण पाहूया. वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनी असून त्यांचा कालावधी दिनांक 31/3/2025 पर्यंत राहील. बघा फक्त 31/3/2025 पर्यंतच कालावधी राहणार आहे. तसेच आधी सदरील पद भविष्यात सन 24-25 मधील नामंजूर रद्द झाल्यास वरील सर्व पदांची सेवा दिनांक 31/3/2024 रोजी आपोआप संपुष्टात येईल. परंतु वरील पदे सन 25-26 करिता मंजूर झाल्यास पुढील 11 महिन्याकरिता पुनर्नियुक्ती समाधानकारक कार्यालयानंतर देण्यात येईल. बघा तुम्हाला वाढून सुद्धा नियुक्ती करण्यात येईल, पुनर्नियुक्ती करण्यात येईल 1 वर्षासाठी परत. उमेदवाराकडून दिनांक 12/8/2024 ते दिनांक 18/8/2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. उमेदवारास एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज सादर करायचा असल्यास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा. परंतु वेळ प्रसंगी एकाच वेळी मुलाखत परीक्षा घेतली गेल्यास कोणत्याही तरी एका पदाकरिता उपस्थित राहावे लागेल. जास्त उपस्थिती राहील त्या पदाकरिता संबंधित उमेदवाराला ग्राह्य धरलं जाईल. दुसऱ्या पदाकरिता गैरहजर ग्राह्य धरण्यात येणार नाही. बघा एकाच दिवशी जर मुलाखत असेल तर तुम्हाला एकाच पदासाठी अप्लाय करायचं आहे, दोन्हीसाठी तुम्ही करू शकत नाही. आणि तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, त्यांच्यासाठी वेगळा फॉर्म भरायचं, वेगळी फी भरायचं आणि त्या पद्धतीने फॉर्म भरू शकता. बघा 12/8/2024 ते 18/8/2024 पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे. बघा हे मुदत पण वाढू शकते. पदभरती प्रक्रियेत प्रत्येक अर्जाकरिता राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये अक्षरी रक्कम 300 फक्त व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 250 अक्षरी रुपये 250 फक्त इतके शुल्क आकारण्यात येत असून सदरील ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सोबत आकारण्यात येईल. सदरील शुल्क परतावा नो रिफंडेबल राहील. अर्ज उमेदवारांनी ह्या संकेतस्थळावर पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. बघा ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. वरील सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची एकत्रित मानधनावरील असल्याने सदर पदाकरिता शासकीय सेवेनुसार असलेली नियम अटी शर्ती याबाबत हक्क दावा राहणार नाही. याच्यासोबत यावरील सर्व पदाधिकारी शासनाकडील सेवा नियम लागू होतील. बघा तुमचे सर्व पदे कंत्राटी स्वरूपाचे आहेत. तुम्हाला मानधन जरी कंत्राटीला ठरवून दिलेलं असेल तेच तुम्हाला राहणार आहे. शासकीय सेवेनुसार असलेले नियम अटी शर्ती तुम्हाला लागू राहणार नाहीत, अशा पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. सर्व पदाकरिता उमेदवारांनी अर्ज सादर करताना जन्मतारीख पुरावा म्हणून 10वी सनद किंवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक सादर करावे. पदवी गुणपत्रका पहिले वर्ष ते अंतिम वर्ष सर्व अटेम्प्टसह जेणेकरून एकत्रित गुण काढणे शक्य होईल. पदवी प्रमाणपत्र तुम्हाला सर्व घेऊन यायचं आहे. आणि कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट ज्या त्या शैक्षणिक अर्हतेसाठी संबंधित परिषदेकडून नोंदणी लागू आहे त्या शैक्षणिक अर्हतेच्या वैध असलेल्या परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय आदिवासी व राष्ट्रीय प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, उत्पन्न प्रगत गटात मोडत नसल्यामुळे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, इतर आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर करावीत. बघा काय तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत हे सुद्धा इथं सांगितलेलं आहे. तुम्हाला 10वीचे सनद लागणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला म्हणून, किंवा पदवी गुणपत्रक पहिल्या वर्षीपासून ते फायनल इयरपर्यंत लागणार आहेत, म्हणजे तुमचे फायनल मार्क्स काढायला तुम्हाला सोपं जाईल. आणि कॉन्व्होकेशन फॉर्मसुद्धा लागणार आहे, म्हणजे पदवी प्रमाणपत्र. आणि काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तिथं सगळे सांगण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. म्हणजे तुमचं नॉन क्रिमिलियर असेल तर नॉन क्रिमिलियर, कास्ट असेल तर कास्ट, तुमचं परत उत्पन्न प्रमाणपत्र, असं संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. अशा पद्धतीने बघा ह्या अटी व शर्ती होत्या. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि तुम्ही फॉर्म भरायला अप्लाय करू शकता. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.